आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला तर माहितीये चायनाने सगळं मार्केट काबीज केलंय. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आहेत, मुलांची खेळणी आहेत, मग त्यातून आपल्या इंडियन रेसिपीज सुद्धा कशा काय वाचतील. आज आपण अशीच एक रेसिपी बघतोय ज्याच्यामध्ये चायनीज आणि इंडियन असं फ्युजन आहे. आणि ही रेसिपी दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहे निकिता. हाय निकिता. हॅलो. आज कुठली फ्युजन रेसिपी दाखवतेस? आज मी चायनीज उत्तप्पा दाखवणार आहे. मला सांगाल साहित्य काय आहे? हो सांगते ना. हे उत्तप्प्यासाठी बॅटर केलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये नेहमीसारखे उडदाची डाळ, तांदूळ असं न घेता मी अख्खे मूग आणि उडदाची डाळ घेतली आहे. ओके ओके. म्हणजे 1 वाटी मूग असेल तर अर्धी वाटी उडदाची डाळ असं 7 ते 8 तास भिजत ठेवलं आणि मग वाटून घेतलंय. बरं. आणि गाजर, अमेरिकन कॉर्न, येलो कॅप्सिकम, पनीर, ग्रीन कॅप्सिकम, लसूण, मिरी पावडर आणि ही एक मी लसूण आणि मिरचीची चटणी केली आहे वेगळी. अच्छा अच्छा. चायनीज म्हटलं ती लसूण आणि चटणी हवीच ना. सोया सॉस, मीठ. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. ओके. आधी आपण त्याची एक भाजी करून घेऊया सगळ्या साहित्याची. मला एक पॅन देशील? हां. थोडं तेल घाल. चायनीज भेळ, चायनीज डोसा हे तर ऐकलेलं, चायनीज उत्तप्पा पहिल्यांदा बघते. आता चायनीज म्हटल्यावर लसूण हवाच. चायनीज कुठलाही पदार्थ असो, लसूण, गाजर आणि शिमला मिरची असतेच असते. हो, ते त्याच्याशिवाय होणारच नाही चायनीज. लसणाचा वास सुटल्यावर चायनीजची आठवण येतेच ना. हो. आता शिमला मिरची घालूया. शिमला मिरचीचे हे दोन्ही प्रकार मला फार आवडतात. रंग त्याचे म्हणजे. आणि चायनीज मध्ये असं खूप भाज्या शिजवल्या जात नाही, त्यामुळे त्याची ओरिजिनल टेस्ट तशीच राहते. प्रत्येक भाजीची चव खाताना आपल्याला कळते. हो. चमचा देशील? आता काय टाकतोय आपण याच्यात? आता आपण आधी ही चटणी मी जी केली आहे लसूण आणि मिरचीची, ही कशी काय केली? ही लसूण आणि लाल सुक्या मिरच्या असतात त्या पाण्यात भिजत घेतल्या थोडा वेळ आणि मग वाटल्या. ओके. सोपी आहे म्हणजे करायला? सोपी. थोडे कॉर्न टाकूया. तर फ्युजन म्हटल्यावर आपण काही पण घालू शकतो. पनीर टाकलंय पण याच्यात. आता ही मिरी पावडर आहे. मस्त स्मेल येते त्याची. मीठ आणि हा सोया सॉस. झाली आहे भाजी. करू बंद? हो बंद. आता तवा देशील? बस. हो बस. आता उत्तप्पा घालूया आपण. चमचा देशील मला? त्याच्या या बॅटर मध्ये आपण मीठ पण घातलंय ऑलरेडी ना? हो घातलंय. हे आपण मिश्रण जेव्हा वाटतो मिक्सर मध्ये तेव्हा याची कन्सिस्टन्सी कितपत पाहिजे? म्हणजे अशी इझिली ते पडलं पाहिजे. ओके ओके. आता ही भाजी आपण घालून घ्यायच्या. हा आपला उत्तप्पा झालाय बाई एका साईडने. आता हा उलटून घेऊया. मलाच भीती वाटली उलटवताना. तो थोडा डेलिकेट असतो. थोडासा दाबून घ्यायचा म्हणजे जे आत कच्चं पीठ असतं ते पसरतं आणि पटकन शिजतो. परत बाजूने तेल नाही ना सोडायचं? नाही, गरज नाही. नॉनस्टिकला गरजच नाही.
हा आपला उत्तप्पा आता तयारच आहे. हो. आताही भीती वाटली मला, बरोबर उलटला जातोय ना. नाही नाही उलट ना. आगे तुझा चायनीज उत्तप्पा. हा तर मिळाला, पण या चटण्या कुठल्या आहेत? ही एक आता फ्युजन म्हटलं ती इंडियन टच द्यायला हवा ना, म्हणून ही आहे चिंच गुळाची चटणी आणि ही हिरवी कोथिंबीर मिरची लसूण अशी चटणी. वा वा वा, क्या बात आहे, मस्त. थँक्स अ लॉट. थँक्यू. या फ्युजन रेसिपी नंतर आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. आज खास रुखवतासाठीची एक वेगळी गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे नेहा मराठे. हाय. हाय नेहा, आज कुठली गोष्ट दाखवतेस तू? मी आज तुमच्यासाठी पॉपकॉर्नचा हार बनवून देणार आहे. आज काय स्पेशल.